नमस्कार. आज परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने त्यांचे शिष्योत्तम व उत्तराधिकारी पूज्य श्री शिरीषदादा यांनी रचलेला श्री गुरुसहस्त्री हा ग्रंथ बघणार आहोत. ग्रंथ हे पारमार्थिक अधिकारीच रचू शकतात असा हा परमपूज्य श्री मामांचे जीवनचरित्र ओवी रूपाने सांगणारा ग्रंथ पूज्य श्री शिरीषदादांनी सद्गुरूंची वाङ्मयीन पूजा साधण्यासाठी व त्यांच्या श्रीचरणी समर्पित करण्यासाठी रचला. ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अत्यंत नीटस असा ग्रंथ आटोपशीर व काटेकोरपणे रचला आहे. ह्याच्या एकूण 1011 ओव्या असून एकंदर 25 अध्याय ह्यात आहेत. प्रत्येक अध्याय हा बरोबर 40 ओव्यांमध्ये रचला आहे. ग्रंथरचनेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पूज्य श्री शिरीषदादांनी अध्यायाच्या प्रारंभी विविध ग्रंथातील श्री दत्तात्रेयांच्या स्तुतीपर ओव्या दिल्या आहेत व त्याचा ग्रंथसंदर्भ पण दिला आहे व ह्यात पूज्य श्री शिरीषदादांनी अमृता ही नाममुद्रा घेतली आहे. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी आपणाला ती कळते. अतिशय गोड भाषा, अत्यंत सुमधुर लिखाण ह्या ग्रंथाचे झाले आहे. ह्याची प्रथमावृत्ती 1998 मध्ये श्रीकृष्ण जयंतीला प्रसिद्ध झाली. ह्या ग्रंथाचा प्रकाशन क्रमांक 50 असून राजसंस्कारण केलेल्या तृतीय आवृत्तीद्वारे विक्रीस उपलब्ध आहे. ह्या ग्रंथाचे पारायण एका दिवसात 1.5 ते 2 तासात पूर्ण होते. ह्याच्या पारायणासंबंधी सूचना व नियम पण दिले आहेत. ह्याचे पारमार्थिक फळ हे श्री गुरुचरित्र वाचण्यासारखेच आहे. परमपूज्य श्री मामा हे साक्षात दत्तावतारी परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचेच अवतार आहेत. त्यामुळे सर्व दत्तभक्तांना ही प्रभावी पारायण सेवा आनंद देणारी हो. धन्यवाद. श्रुतिगणवर्णित सदया श्रुतिगणवर्णित